सदाराम सावंत, महादेव सावंत, साई दळवी, सुहास साटम, प्रताप राणे, वसंत दळवी, संजय वसंत। 1995 मध्ये सन्माननीय राणे साहेबांसोबत मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1997 ची जिल्हा परिषद मला नाकेड मतदारसंघ लढवण्याची संधी मिळाली। साधारण त्यावेळी काँग्रेसचे प्राबल्य असलेला भाग आणि शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे निसटत्या मताने माझा पराभव झाला। पण त्या पराभवानंतर सुद्धा सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतेवेळी 2002 मध्ये भिरवणे गावा हरपूर बुद्रुक गावाला जोडला गेला आणि नाकेड मतदारसंघ वेगळा झाला आणि मी हरपूर बुद्रुक मधनं 2002, 2007, 2012 सातत्याने 3 वेळा सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि आरक्षणाचा फायदा मला होऊन मी सातत्याने 3 वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असेल सर्व पदावरती काम करण्याची मला संधी मिळाली। 1997 मध्ये सहकार क्षेत्रामध्ये कणकवली तालुका खरेदी विक्री संघामध्ये शिवराम बाबू जाधव यांच्या पॅनलच्या विरुद्ध आम्ही 15 जागा लढवल्या। आमच्या 14 जागांवरती पराभव झाला आणि एका जागेवरती त्या ठिकाणी माझा विजय झाला आणि त्यावेळी शिवराम बाबूंचं त्या ठिकाणी शब्द होते की पुढच्या वेळी हा संघ आपल्या ताब्यात राहणार नाही आणि 2002 मध्ये कणकवली तालुका संघ हा त्या ठिकाणी शिवसेनेच्या ताब्यात आला। 2007 मध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवरती संचालक असेल, 2015 मध्ये जिल्हा बँकेचा संचालक आणि चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली। 2019 मध्ये समाज गैरसमजातून काही निर्णय चुकीचा झाला आणि त्यातनं जो काही कार्यकर्त्यांना त्रास असेल किंवा विकासाच्या बाबतीत आपण 6 वर्ष आपली जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाहीये। आज आपण हा प्रवेश जो करतोय एका विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय। भारतीय जनता पक्ष आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब या ठिकाणी विकासाचं विजन असलेलं नेतृत्व आणि ह्या नेतृत्वाखाली आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे काही सहकार क्षेत्र आहे, दुग्ध व्यवसाय असेल, शेतकरी असतील, त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येतील आणि म्हणूनच आज हा कार्यकर्त्यांशी बोलून आपण या ठिकाणी निर्णय घेतोय। कारण आज आम्ही जरी पक्ष बदलत असलो तरी मतदारांच्या भूमिकेचं मतदारांचं मत जे आहे हे सुद्धा आमच्या राजकीय लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे। कारण जनादेश हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने ह्या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून असा जनादेश जो असेल त्या जनादेशाचा आदर करणं हे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणूनच या सर्व गोष्टीचा विचार करून आज सर्वसामान्य जनतेचा जो जनादेश आहे या जनादेशामुळे सामान्य जनतेची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आणि म्हणून हीच भूमिका आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। कारण आता या ठिकाणी रस्ते आणि पाणी आणि लाईट यापुरती विकास हा मर्यादित राहिलेला नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असेल। या ठिकाणी आज सन्माननीय नितेशजी राणे यांच्याकडे मंचाणी बंदर या ठिकाणी खातं आहे। विजयदुर्ग सारखे एक आंतरराष्ट्रीय बंदर ज्यावेळी जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये नावारूपास होईल त्यावेळी वेगळा रोजगार त्या ठिकाणी मिळेल आणि निश्चित मला वाटतं ह्या सहकार क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था मला वाटतं साहेब 2022 मध्ये आमची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी मी तालुका दुग्ध संघ रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझा प्रस्ताव केला आणि 2022 नंतर सत्ता गेल्यानंतर मला वाटतं आजही तो प्रस्ताव धुडकात आहे आणि मला वाटतं सहकार क्षेत्राचं काम करायचं असेल तर अशा संस्था सत्तेशिवाय त्या ठिकाणी उभ्या राहू शकत नाहीये। शैक्षणिक संस्था असेल, आज मी एका शैक्षणिक संस्थेवरती आहे। पर्यटनामधनं सुद्धा आज ज्या काही वेगवेगळ्या आपण पर्यटनामधनं आहे हा सुद्धा निधी आपल्याला पर्यटनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळू शकतो आहे आणि म्हणून रोजगार असेल, पर्यटन असेल, आज सिंचनाच्या बाबतीत आज आपला तरुण जो मुंबईला खऱ्या अर्थाने जातो आहे आज हे 60 ते 65 सिंचनाचे प्रकल्प जे आहेत विशेषतः कणकवली मतदारसंघामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त प्रकल्प हे सिंचनाचे आहेत आणि मला वाटतं हे 3 वर्षामध्ये नितेशजी राणे यांच्याकडे जे पूर्ण झाले तर मला वाटतं ही जमीन दुपटीने होईल आणि मला वाटतं इथला तरुण मुंबईला जाण्यापासून थांबण्याचं काम सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होईल आणि आज निश्चितच मी सातत्याने 22 वर्ष सन्माननीय राणे साहेबांसोबत काम केलं
आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असतेवेळी पुन्हा राणे कुटुंबियांसोबत मला काम करण्याची संधी प्राप्त होते आहे. त्याबद्दल नीलमताई राणे असतील, सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय निलेशजी राणे या सर्व राणे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आहे. आणि उद्याची जी 9 फेब्रुवारीला जी जिल्हा परिषद निवडणूक होते यामध्ये सन्माननीय जिल्हा परिषदेला आमचे मित्र सन्माननीय मनोजी रावराणे, अल्पवृद्ध पंचायत समितीमध्ये सन्माननीय बबलू सावंत हे 2 उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. मनोज रावराणे यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे. निश्चितच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चित तो सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून अशा कार्यकर्त्यासोबत आपण निवडून देणं ही आपल्या घरकुल उद्योग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. बबलू सावंत दोन्ही उमेदवार आज आम्ही या ठिकाणी असलेली या भागातली असलेली भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित आल्यानंतर मला वाटतं या जिल्ह्यातलं प्रथम क्रमांकाचं लीड जर असेल तर ते लीड सन्माननीय मनोज रावराणे आणि बबलू सावंत यांना कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. मला वाटतं जास्तीत जास्त 99% आपण कसं जाऊ या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि म्हणून आज या ठिकाणी प्रवेश करते वेळी निश्चित जे प्रश्न आपले असतील ते सर्व सन्माननीय पालकमंत्री सोडवतील. विशेषतः काजू उत्पादक शेतकऱ्यांचा जो GI मानांकनाचा जो विषय आहे हा जिल्हा पूर्णपणे GI मानांकन जे 7 आहे हे पूर्णपणे GI मानांकन झाले तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना किलोला 20 ते 25 रुपये तरी जास्त मिळेल. त्यासाठी पालकमंत्री आपल्याला मदत करतील. आणि पुन्हा एकदा आज या भागातील सर्व जे कार्यकर्ते आपण या ठिकाणी 6 वर्ष माझ्यासोबत राहिलात. निश्चित आज आपण नितेशजी राणे यांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारून आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. निश्चित या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निश्चित त्यांची आपलेली विकास कामं होती आणि निश्चित सर्व कार्यकर्त्यांना चांगला न्याय देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यात सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे, सन्माननीय खासदार माजी मंत्री राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या भागातील विकास करण्यामध्ये यशस्वी होऊया. सर्वांनी आपण सांघिकपणे काम करूया एवढी विनंती करतो. आणि आपण मोठ्या संख्येने या भागातील उपस्थित राहायला भविष्यामध्ये कणकवली तालुक्यातील असेल, जिल्ह्यामध्ये असतील ते जे पदाधिकारी बरेच भारतीय जनता पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत त्यांचे प्रवेश सन्माननीय नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा सर्वांना धन्यवाद देऊन सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या या ठिकाणी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी 3 दशक सामाजिक असेल, राजकीय असेल, सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सक्षमरित्या भूषवलं, त्याला एक वेगळं नावलौकिक प्राप्त करून दिला. सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेसारख्या एका प्रतिष्ठित बँकेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं. आणि त्याचप्रमाणे शेती असेल, शेतीपूरक काही उद्योग असतील, काजू, आंबा हे सगळं उद्योग असतील, तर या सगळ्यामध्ये एक व्यासंगी अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून सतीश सावंत साहेबांची ओळख आहे. खरं तर मी सक्रिय राजकारणातला कमी अनुभव असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आपले नेते सन्माननीय राणे साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, नितेशजी असतील, निलेशजी असतील, या सगळ्या मंडळींनी वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं. आणि म्हणून थोडस हे नेतृत्व करण्याची संधी मला वृत्तीगत करता आली किंवा त्याला न्याय देता आला. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मंडळी प्रवेशकर्ते झाली असतील. तर या सगळ्या प्रवेशकर्त्यांमध्ये सतीश सावंत साहेबांचं स्थान एक वरच्या अंगाचं आहे. आणि पुढच्या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आज या राणे साहेबांच्या प्रवेशानंतर गेल्या 6-7 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार विस्तारलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर जिल्हा परिषदच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांपैकी तब्बल 25 जागा बिनविरोध होण्याएवढं या पार्टीने आपलं संघटनात्मक आणि सगळ्या विकासाच्या दृष्टीने काम केलेलं आहे. मला वाटतं हा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नाही तर पूर्ण राज्यातील इतिहास आहे की 8 जिल्हा परिषदच्या जागा बिनविरोध होणं आणि 17 पंचायत समितीच्या जागा बिनविरोध. तर इतकं सगळं संघटनात्मक आणि विकास कामांच्या अनुषंगाने जिल्हा इतका समृद्ध झाला असताना सतीश सावंत साहेबांचा प्रवेश
हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढच्या वाटचालीसाठी एक मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं. ज्या अपेक्षेने सतीशजी सावंत साहेबांनी आपली काही जी काही उद्दिष्ट होती, अनेक कामांमध्ये त्यांनी हात घातलेला होता आणि ती पूर्णत्वच गेली नव्हती. मला विश्वास आहे की राणेसाहेब असतील, नितेशजी असतील आणि आम्ही सगळीच मंडळी असू, आपल्या सरकारच्या माध्यमातून, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या माध्यमातून त्यांच्या जे काही ध्येय आहेत, जी काही उद्दिष्ट आहेत, ती सगळी नजीकच्या काळामध्ये परिपूर्ण होतील. आणि ज्या अपेक्षेने आपण सगळी मंडळी सतीशजींबरोबर त्यांची साथ देत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झालेला, ज्या अपेक्षेने आपण या पक्षामध्ये, या कुटुंबामध्ये, या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सहभागी झाला, तर तो तितकाच त्या अपेक्षेपेक्षा कदाचित किंवा जास्त असा आदर आणि सन्मान भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आपल्याला मिळेल. त्याचे जिल्हाध्यक्ष ग्वाही देतो आणि सन्माननीय सतीशजी सावंत साहेबांचं यापुढे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक संघटनात्मक असेल आणि इतर सगळ्या वाटचालीमध्ये चांगलं मार्गदर्शन आम्हाला लाभेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्याच प्रवेश करण्याचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. आज एक चांगला दिवस आहे म्हणून मागे बघायचं नसतं, पुढे बघायचं. आणि म्हणून जेव्हा मी सावंत साहेब आणि आमच्या आई घरी बसलेलो तेव्हा बऱ्यापैकी गप्पाही झाल्या, चर्चाही झाल्या. आणि म्हणून आता पुढे जात असताना एक मूळ गोष्ट मला असं वाटतं आपण सगळ्या जणांनी बांधून टाकली पाहिजे, ते म्हणजे हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, इथला असलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कोपरा हा सन्मान्य राणे साहेबांवर प्रेम करणार आहे. आणि म्हणून आपण कधीही पूर्ण प्रवासामध्ये कुठला लोकप्रतिनिधी असेल, कुठल्या भागाचा नेता असेल, कुठल्या गावाचा सरपंच असेल, त्यांनी कधीच हे मनामध्ये असे चुकीचे गैरसमज करू नये की मी माझ्यामुळे इथे निवडून येतो. एक साधा विचार असा असला पाहिजे, सन्मान्य राणे साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून मी इथे काम करू शकतो, हा विचार मला असं वाटतं सगळ्या जणांनी बांधला पाहिजे. काय आपल्या सगळ्यांचं एक चांगलं एक कुटुंब म्हणून आम्ही सगळेजण वावरतो. सन्मान्य राणे साहेबांनी 1990 पासून ते आतापर्यंत सावंत साहेब असतील, यांच्यासारखे सहकारी एक चांगले नेतृत्व राणे साहेबांनी जिल्ह्यामध्ये तयार केलं आणि घडवलं. आणि त्याचमुळे सहकार क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रात सावंत साहेबांनी आणि अन्य त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. कदाचित मला तरी वाटतं की उभाटा ह्या पक्षाला सावंत साहेबांची खरी किंमत आणि खरं महत्व कधीच कळलं नाही. आणि नेमकं त्याला वाटलं की आता सतीश सावंत साहेब आले म्हणजे ह्यांच्या तोंडी फक्त राणे विरोधच दाखवायचा, आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा योग्य पद्धतीने स्थान त्यांना ते देऊ शकले नाही. खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये सतीश सावंतजी निश्चित पद्धतीने चांगलं योगदान आहे. ते चांगल्यातल्या चांगले सूचना, चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन नेहमी करत असतात. आणि आता तर राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे. मला आता त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे ह्या जिल्ह्याच्या विकासाला जे काही उद्दिष्ट आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी आमच्या समोर ठेवलंय, ते जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आपल्याला 4.5 लाखाच्या घरामध्ये घेऊन जायचंय. त्या उद्दिष्टात पोहोचण्यापर्यंत आम्हाला सतीश सावंत साहेबांचा नक्की मदत होईल आणि हा विश्वास मला. शेवटी आपण सगळ्या राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण जिल्ह्याच्या विकासासाठी येतो, गावाच्या विकासासाठी येतो. आपण आपल्या गावासाठी काहीतरी नवीन करू शकतो, आपल्या भागासाठी काहीतरी मोठा प्रकल्प आणू शकतो, त्या भागाच्या तरुणांना रोजगार देऊ शकतो. या उद्दिष्टाने आपण या राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये येतो. आणि पण कधी कधी राजकारणामध्ये समज गैरसमज तयार केले जातात आणि त्यामुळे दुरावा आपल्या सगळ्यांमध्ये येतो. आपल्याला या सगळ्यांमध्ये ही विनंती आपल्याला करणार आहे ते शेवटी या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर जे उभे राहिलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही काय जुनं नवीन हा विषय कधीच करणार नाही, पण आपण सगळेजण एक ताकदीने एकत्र मिळून आपसात कुठलाही वाद न होता आपण विरोधकांना नामोहराम कसं करू शकतो ह्यावर आपण लक्षात ठेवलं. नाहीतर आपल्यामध्ये भांडण लावणारे असंख्य टोळ्या तयार झालेल्या आहेत.
असंख्य लोकांना पगारच त्याच्यासाठी भेटतो की राणे साहेबांच्या लोकांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वाद कसा करायचा त्यासाठी त्यांना पगारावर ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण सगळेजण आता जेव्हा सावंत साहेबांबरोबर परत आलेला आहात, आपण भारतीय जनता पक्षाचा प्रवास आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांच्या सगळ्यांच्या आणि राणे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करायला सुरू करणार आहोत. म्हणून ह्या पुढे कुठलेही गैरसमज न होता, कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आता पुढे आपण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा हातभार लावू शकतो, जेवढा ताकदीने काम करू शकतो तेवढा आपण निश्चित पद्धतीने करू, एवढा आवर्जून ह्या निमित्ताने मी उल्लेख करतो. जास्त बोलण्याची वेळ नाही, कारण का जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे दिवस आहे. खूप जागे अजून पण 10 वाजले तरी पण अजून खूप जागे मला पोचायचं आहे. आणि म्हणून आजच्या निमित्ताने मी सावंत साहेबांचं मनापासून मी त्यांचे स्वागत करतो. त्यांच्या विरोधात होते तरी पण कधी आम्ही एक दुसऱ्यावर जास्त टीका केली नाही. त्यांच्याबद्दल नेहमी मान सन्मानात ठेवणाऱ्या टीका आम्ही लोक आहोत. कारण का त्यांनी कधी आमच्या कुटुंबियावर, राणे साहेबांवर कधी खालच्या पार्टीची टीका केली नाही. बाकी गेलेले त्यांनी केले, पण सावंत साहेबांनी तेवढं तरी पाळलं. आणि म्हणून आज पण मान सन्मानाने आज आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत. म्हणून आजचा जो हा निर्णय आहे, हा सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. आणि म्हणून एकदा राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हे सगळ्याच राणे साहेबांबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य करून आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. परत एकदा आमच्या आदरणीय सतीश सावंत साहेबांबरोबर आलेले जेवढे त्यांचे सहकारी आहे, आपल्या सगळ्या जणांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपण यापुढे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत, अरकुल मतदारसंघाचे आणि जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आणि पाहिजे असेल तर नाटक जिल्हा परिषद पंचायत समिती, पण आपण सगळेजण एक ताकदीने शेवटी सगळेचे सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, कमळ चिन्हाच्या वरचे उमेदवार आहेत. आणि आता आपण एक कुटुंब म्हणून खऱ्या अर्थाने हा पुढचा प्रवासही करू. मलाही मनापासून समाधान काय वाटतं माहिती, या वर्षी राणे साहेबांचा 75वा वाढदिवस आणि जेवढे राणे साहेबांचे 90% जेवढे सहकारी आहेत आज एकत्र म्हणून 75वा वाढदिवस आम्ही एकत्र या वर्षी 10 एप्रिलला आम्ही साजरा करणार आहोत. आणि म्हणून नेहमीसारखं आमच्या सतीश सावंत साहेबांनी टायमिंग अतिशय चांगली साधलेली. म्हणून मला विश्वास आहे ह्या पुढचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्रच करणार आहोत. कोणीही याच्यानंतर लांब जाण्याचा प्रश्न नाही. मीही राज्यामध्ये काम करत असताना मला सावंत साहेब आणि सगळेजण निश्चित पद्धतीने ताकद देतील, बळ देतील असा विश्वास त्या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.